नमस्कार, मी सुवर्णा. प्राईम टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लखीमपूर खेरी इथं शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचारासंदर्भात देशभरातून संताप व्यक्त होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही या घटनेबद्दल संताप व्यक्त केलाय. केंद्र सरकार असो वा उत्तर प्रदेश सरकार असंवेदनशील आहे अशी भावना शरद पवारांनी बोलून दाखवली. केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार हे संवेदनशील नाहीये. जालियनवाला बागमध्ये कशी परिस्थिती झाली होती तशीच परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे असं शरद पवार म्हणाले. बात ऐसी है कि सरकार यहाँ का हो या उत्तर प्रदेश का हो, वो संवेदनशील ही नहीं है. वहाँ किसानों की हत्या होने के बाद कम से कम एक दुख व्यक्त करने की जो बात होती है वो करने की भी तैयारी नहीं है. सीधा कोई प्रदर्शन करता है, अपने सरकार के खिलाफ आंदोलन करता है. ये हम पसंद नहीं करते. हम इसके खिलाफ सख्ती से कदम उठाएंगे. इस तरह की बात आज सामने रखने के लिए प्रयास हो रहा है. ये जालियनवाला बाग में जिस तरह की स्थिति पैदा की गई थी उस तरह की स्थिति आज उत्तर प्रदेश में हम लोग देख रहे हैं. वो इसकी ज़बरदस्त कीमत आज नहीं कल उन सरकार को देनी पड़ेगी. ये किसानों के ऊपर एक तरह से अपनी गाड़ी उनके ऊपर चलाकर उनको दूर करने के लिए कुछ प्रयास किए गए. इससे कुछ किसानों की हत्या हो गई और कुछ लोगों की हत्या हो गई. जो कुछ बातें सामने आती है इसमें 6 से 8 के आसपास इस प्रदर्शन में किसानों की जान गई और इसकी जिम्मेदारी भारतीय जनता पार्टी की, दिल्ली की सरकार में बैठने वाले लोगों की या उत्तर प्रदेश में जो उनकी हुकूमत है इसमें बैठने वाले लोगों की पूरी है. 26 जनवरी को जब किसानों ने यहाँ दिल्ली में आकर प्रदर्शन करने की कोशिश की तब उनके ऊपर एक दुखित हमला किया गया कि जिसकी रिएक्शन पूरे देश में थी. और जब मौका मिले तो देश के किसान शांति से कहीं ना कहीं प्रदर्शन करने के लिए कोशिश करता है. प्रजातंत्र में शांति से अपनी राय सामने रखने का अधिकार है और वही अधिकार लखीमपुर में किसानों ने लेकर वहाँ प्रदर्शन करने के लिए इकट्ठा होने की नीति तय की थी. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी हिंसाचारात मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटायला निघालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींना अटक करण्यात आली. 30 तास ताब्यात ठेवल्यानंतर सीतापूर जिल्ह्यातील हरगाव पोलिसांनी प्रियंका गांधींना अटक केली. शांतता भंग केल्याच्या आरोपावरून प्रियंका गांधींसह राज्यसभा खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार लल्लू यांच्यासह 11 जणांविरुद्ध FIR नोंदवण्यात आलाय. यानंतर प्रियंका गांधींना अटक करण्यात आल्याची माहिती हरगाव पोलिसांनी दिली. दरम्यान प्रियंका गांधींना अटक करताना कायद्याचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप पी चिदंबरम यांनी केलाय. उत्तर प्रदेशात घटनात्मक हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं सांगत कायदा सुव्यवस्था धाब्यावर टाकल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला आहे. Any cognizable offense. No offense has been committed. Police officer thinks that the person has a design to commit an offense, he may arrest that person.
But subsection 2 says a person arrested under subsection 1 shall be detained in custody only for a period of 24 hours. You cannot detain Priyanka ji after 24 hours. लखीमपूर खिरीच्या मुद्द्यावरून सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याची गरज आहे, अन्यथा हे लोक विरोधी पक्षाच्या नेत्यांवर गाडी चढवतील असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिला. राऊतांनी आज नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तब्बल तासभर राहुल गांधींची विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती आहे. या भेटीनंतर संजय राऊत यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. माझ्यासोबत संजय राऊत आहे. राहुल गांधींची नुकतीच भेट घेऊन आलेले आहे. सर, राहुल गांधी तुम्ही चर्चा केली, जवळपास 1 तास चर्चा केली. चर्चा करणं गरजेचं आहे, त्या विषयावर चर्चा केली, करत राहू, चर्चा होत राहिली पाहिजे. आणि काय लखीमपूरला उद्धव ठाकरे जाणार आहेत का? कशाला? आम्ही सगळे आहोत ना. मुख्यमंत्र्यांना तिकडे कशा वगैरे अडवलं आहे हे आपण पाहत आहे. ही लोकशाही नाही, याला लोकशाही म्हणत नाही. प्रियंका गांधीला अटक केलेली आहे. अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे ते. बघूया आपण. पण सर्व विरोधी पक्ष एकत्र होईल का? सर्व विरोधी पक्ष एकत्र होईल लखीमपूरच्या मुद्द्यावरून? नाही तर त्यांच्यावरती भरधाव गाडी कोणतरी चालवेल, एकत्र नाही झाले तर त्यांना चिरगुण टाकतील. होणं गरजेचंच आहे. चला, धन्यवाद. ह्या होते संजय राऊत. त्यांनी याची स्पष्ट केलंय. त्यांनी म्हटलंय की लखीमपूरच्या मुद्द्यावरती सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील आणि लवकरच या संदर्भात निर्णय होईल. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजन सक्सेनासह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. एनसीबीनं आज अजून 4 जणांना अटक केली. अजून एक दिवसभरातली मोठी घडामोड क्रूजवरचं छापा प्रकरण आणि त्यातले अपडेट आपण रोज बघतोय. आजची अपडेट अशी की एनसीबीनं 4 जणांना अटक केलेली आहे. त्यात ड्रग पार्टीच्या आयोजकाचा समावेश आहे. त्यामुळे आता अटक झालेल्यांची संख्या एकूण 16 झालेली आहे. मात्र या अटकेचा आणि आर्यन खानचा संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. अटक केलेल्या आरोपींपैकी एकानं डार्क नेटवर क्रिप्टोकरन्सी वापरून ड्रग्ज आणल्याचं आढळून आलंय. तर एनसीबीची चार्जशीट ज्यामध्ये अब्दुल शेखकडे 54.3 ग्रॅम MD सापडल्याचं नमूद करण्यात आलंय. श्रेयस नायरकडे 2 ग्रॅम चरस सापडलेला आहे. अब्दुल आणि श्रेयस हे ड्रग्जचे पुरवठादार आहेत. मनीष राजगरिया याच्याकडे 2.4 ग्रॅम चरस सापडलाय. अविन साहू नियमितपणे गांजाचं सेवन करायचा. अविननं क्रूजवरही गांजा घेतलेला होता. सगळ्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका झाल्या, ज्याच्यासाठीचं मतदान आज पार पडलं आणि उद्या मतमोजणी आहे, ज्याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आपण त्याविषयीचीच बातमी बघतोय. या पोटनिवडणुकीमध्ये राज्यात सरासरी 63% मतदान पार पडलेलं आहे. धुळ्यामध्ये 60% मतदान झालंय. नंदुरबारमध्ये 65%, अकोल्यात 63%, वाशिममध्ये 65%, नागपुरात 60% आणि पालघरमध्ये 65% इतकं मतदान झालंय अशी प्राथमिक माहिती आहे. कोरोना संकट, ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं, यामुळे निवडणुका लांबणीवर पडलेल्या होत्या. झेडपीच्या 85 जागा, पंचायत समितीच्या 144 जागांकरता ही पोटनिवडणूक झाली. त्याचा निकाल उद्या लागणार आहे. या पोटनिवडणुकीतून स्थानिक पातळीवरच्या राजकारणाची हवा कोणत्या दिशेनं वाहते याचा अंदाज येणार आहे. नागपूर जिल्हा परिषदवर काँग्रेसची सत्ता असल्यानं ही सत्ता टिकवणं या निवडणुकीच्या निमित्तानं महत्त्वाचं आहे. दरम्यान उद्या सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठीची मतमोजणी पार पडेल आणि साधारण दुपारनंतर थोडं चित्र स्पष्ट होईल की जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये काय घडलंय. 85 जिल्हा परिषद आणि 144 पंचायत समित्यांची आज पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणुकीमध्ये मतदान दिवसभर पार पडलं. 6-6:30 नंतर मतदान थांबलं, पण निश्चित अशी टक्केवारी आपल्या हातात यायला वेळ लागला आणि ती टक्केवारी आता आपण काही क्षणापूर्वी न्यूज 18 लोकमतवर बघत होतात. आता उद्या निकाल म्हणजे मतमोजणीचा दिवस, त्यामुळे उद्या दिवसभर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये नेमकं काय घडतं, कौल कुणाला मिळतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले असून या निकालांमध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलनं बाजी मारलेली आहे। 21 पैकी 13 जागांवर विजय मिळवत बँकेतील आपली सत्ता त्यांनी अबाधित ठेवलेली आहे। तर जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये 700 कोटींच्या गुंतवणूक प्रकरणी 3.25 कोटी रुपयांची दलाली केल्याचा आरोप करण्यात आलेला होता। तसंच बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा देखील परिवर्तन पॅनलनं सातत्यानं प्रचार केला होता। सहकार पॅनलला 13 जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता अजून स्थापन झालेली नाही। राजकारणामध्ये कधीही गुणाकार, बेरीज, भागाकार काही होऊ शकतं, त्यामुळे बँकेत पुढच्या काळात गैरव्यवहार होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ, असं राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले। अजून बेरीज बाकी आहे, आमची बेरीज होईल व्यवस्थित, कारण मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो तिथे 21 मतं त्यांच्याकडे होते, 20 माझ्याकडे होते। आता राजकारणात कधी गुणाकार होईल, कधी वजाबाकी होईल हे काही सांगता येत नाही। त्याच्यानं आज जरी दिसाले पॅनल असेल तर तोडेंगे उसको हम, नाही तुटलं तर आम्ही एकटं काफी आहे। शेतकऱ्याला न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही, हम अकेले आहे लेकिन दमदार रहेंगे। जिल्ह्याचा मतदार होता, त्यांना पूर्ण माझ्यावर भरोसा होता, जिल्हा बँकेवर भरोसा होता की जिल्हा बँकेत एका खडकूचा भ्रष्टाचार झाला नाही। इलेक्शन समोर ठेवून गेल्या 6 महिन्यापासून विरोधक चिल्लावून राहिले होते, बोंबलून राहिले होते। ते तर झालं, त्याची खालची पातळी एवढ्यापर्यंत गेली होती की ईडी सीडी सर्व प्रयत्न करून पाहिले, पण तुम्हाला आधी मी सांगितलं होतं, नंतरही सांगितलं होतं, कालही सांगितलं होतं का 13 प्लस सहकार पॅनलचा विजय होईल, म्हणून सहकार पॅनलच्या कोऱ्या 13 सीटा आल्या। काही सहकाऱ्यांच्या मदतीनं त्यांनी ईडी लावायचा प्रयत्न केला, आमचं मनोबल खचवायचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी आमची जे सगळे उमेदवार होते ते कसे बिझी राहतील कोर्टामध्ये शेवटपर्यंत, म्हणजे प्रकाशजी काळबांडे यांचं तर 1 तारखेला त्या ठिकाणी निकाल लागला। खरं आम्ही सगळ्या गोष्टी सोडून निवडणुकीवर कॉन्सन्ट्रेट करत होतो आणि 10 वर्ष आधी जी बँक डबघाईस पडलेली होती त्या बँकेला खऱ्या अर्थानं उभारणी मिळालेली आहे आणि इथून पुढे देखील ही बँक मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी, लोककल्याणासाठी, महिला उद्योगांसाठी काम करेल असा माझा विश्वास आहे। अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये फूट पडल्याचं चिन्ह आहे। राजेंद्र कोंढरे यांची मराठा महासंघाच्या सरचिटणीस पदावरून शशिकांत पवार यांनी हकालपट्टी केली। त्या वादावर पत्रकार परिषद घेऊन राजेंद्र कोंढरे यांनी बाजू मांडली। संस्थेच्या इमारत पुनर्वसनातील भ्रष्टाचारावर आवाज उठवल्यानं हकालपट्टी झाल्याचा आरोप राजेंद्र कोंढरेंनी केलाय। पुण्यामध्ये सरचिटणीसांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती, त्यात अध्यक्षांचे अधिकार गोठवण्यात आले आणि माझी बहुमतानं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली अशी माहिती राजेंद्र कोंढरेंनी दिली। अध्यक्ष शशिकांत पवार यांनी गैरप्रकार केल्यामुळे त्यांचे अध्यक्षपदाचे अधिकार गोठवण्यात आले। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सभासदांची आणि पदाधिकाऱ्यांची 3 ऑक्टोबरला पुण्यामध्ये सर्वसाधारण सभा झाली होती। आमची 30 40 वर्ष काम लोक करतात, अशा सगळ्या लोकांना बाजूला ठेवून एक नवीन पदाधिकारी नियुक्तीचा त्यांनी पायंडा पाडला आणि त्यामुळं संघटनेमध्ये ह्याच्यामध्ये फार मोठी खळबळ झाल्यामुळं आमच्या विशेष सर्वसाधारण सभेने माननीय शशिकांत पवार साहेब यांचे जे अध्यक्षपदाचे अधिकार होते ते अध्यक्षपदाचे अधिकार गोठवले आणि त्या गोठवलेल्यानंतर ते जे काही अधिकार आहेत ते अधिकार मला सरचिटणीस ह्या नात्याने त्या विशेष सर्वसाधारण सभेने एकमताने दिलेले आहेत। एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। प्राईम टाइम मध्ये अजून काही घडामोडींसाठी काही क्षणात भेटूया। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा फटका कुणाला? भाजपला फायदा होणार की मवियाची बाजी? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालाचं महाकव्हरेज, कौल कुणाला? पहा सकाळी 7 वाजल्यापासून फक्त न्यूज 18 लोकमतवर। उघड झालंय, त्यामुळे या भागात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं लागणार आहे। हॅमिल्टन शहरात रहिवाशांना लसीकरणाचा आग्रह केला जात आहे, तर लसीकरणासाठी वॉक इन आणि चाचणी केंद्रांवर अतिरिक्त साठा ठेवण्यात आलेला आहे। सौम्य लक्षणं आढळली तरीही चाचणी करून घेण्याचं तसंच निगेटिव्ह रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरणात राहण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलेलं आहे।
इस्रायलमध्ये ग्रीन पास सर्टिफिकेट्सचा निषेध करण्यासाठी रस्त्यांवर उतरून आंदोलनं करण्यात आली. मध्य इस्रायलमध्ये लॅटर्न शहरात आंदोलकांनी लसीकरणाच्या सक्तीचा निषेध केला. ग्रीन पास म्हणजे काळा डाग असल्याचे फलक त्यांनी हातात घेतले. ज्यांना बूस्टर डोस मिळालाय किंवा अलीकडेच कोरोना मुक्त झालेल्यांना इंडोर ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी मिळालेली आहे. इस्रायलच्या 90 लाख लोकसंख्येपैकी 34 लाख नागरिकांना फायझर बायोटेक लसीचा तिसरा डोस मिळाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातल्या किनारपट्टीवर तेल पसरलंय. यामुळे प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांचं नुकसान झालंय. सोबतच जलचरांसाठी देखील ते धोकादायक ठरतंय. ऑरेंज काउंटीच्या पाण्यात किमान 1,26,000 गॅलन तेल सांडल्याची माहिती हंटिंग्टन बीचच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तेलामुळे काही पक्षी आणि मासे मृत्युमुखी पडल्याची बातमी द लॉस एंजेलिस टाइम्सनं दिलेली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामधल्या पाईपलाईनमधनं तेल गळती झाली नसल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. पण ही गळती कुठून आणि का झाली याचा शोध आता घेतला जात आहे. हे तेल आता आणखी पसरू नये आणि पाणथळांना यापासून धोका पोहोचू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तेलाचा तवंग आणखी पसरू नये यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून तेलापासून पाणथळ, जलचर आणि समुद्राजवळचा भूभाग कसा वाचवता येईल यासाठी एक पथक काम करत आहे. त्यामुळे पाण्यावरचा तेलाचा तवंग हटवण्याचं आव्हान या पथकांसमोर आहे. ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर रविवारी चक्रीवादळ धडकलं, ज्यामुळे जोरदार वारे वाहत होते. अतिवृष्टीमुळे एका लहान मुलाचा मृत्यू देखील झाला. शाहीन चक्रीवादळामुळे ओमानमध्ये रविवारी रात्री पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेला होता. राजधानीपर्यंत हे चक्रीवादळ धडकेपर्यंत 110 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहत होते. ओमानमध्ये जोरदार पावसामुळे 3 जणांचा मृत्यू झाला. यात एका लहान मुलाचा समावेश आहे. पाऊस झाल्यानंतर या वादळाची तीव्रता काहीशी कमी झाली, पण या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. काहींना आपापली घरं रिकामी करावी लागली. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी ज्वालामुखीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मदतीची घोषणा केलेली आहे. ज्वालामुखीमुळे प्रभावित जागेची पंतप्रधानांनी पाहणी केली आहे. 206 मिलियन युरोजची आर्थिक मदतही दिली जाणार आहे. पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा या ठिकाणचा दौरा करून इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अफगाणिस्तानच्या राजधानी काबूलमध्ये एका मशिदीच्या बाहेर एक मोठा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात कित्येक नागरिक ठार झाल्याचं तालिबानच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय. अमेरिकेचं सैन्य माघारी गेल्यानंतर देशात झालेल्या हल्ल्यांपैकी हा सगळ्यात मोठा आणि शक्तिशाली असा स्फोट होता. या स्फोटात जखमी किंवा मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये कोणत्याही सैनिकांचा समावेश नाही. देशातल्या सामान्य आणि निर्दोष नागरिकांचा यात बळी गेल्याचं तालिबानच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय. पण तालिबानच्या प्रवक्त्यांनी स्फोटात ठार झालेल्यांचा आकडा सांगण्यास मात्र स्पष्टपणे नकार दिलाय. अफगाणिस्तानमधनं आपापल्या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्याची प्रक्रिया काही देशांनी पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. प्राईम टाईममध्ये पुन्हा एकदा स्वागत. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या एंट्री पॉईंटवर कडक तपासणी करण्यात येते. अनुचित प्रकार टाळण्याकरता चेकपोस्टवर बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आलेत. प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून सिटी एंट्री पॉईंटवर 6 चेकपोस्ट उभारल्यात. याविषयी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी. नमस्कार. नेमक्या काय आपण उपाययोजना या संदर्भात केलेल्या आहेत? मला सर्वप्रथम औरंगाबादच्या नागरिकांना धन्यवाद द्यायचे की आपल्या औरंगाबादमध्ये कोविड रुग्णांची संख्या कमी आहे. म्हणजे 12-13 20च्या आत रुग्ण येतात. आजचे रुग्ण 13 आहेत. एवढं जरी असलं तरी अजूनही ॲक्टिव्ह रुग्ण म्हणजे ज्यांना कोविड झाला असे ॲक्टिव्ह रुग्ण 150+ आहेत, 153 आहेत आणि हॉस्पिटलमध्ये साधारणतः 116 लोक आहेत. मग ही संख्या जरी कमी असली तरी आणि पॉझिटिव्हिटी जे आहे ते आपली 1च्या आतमध्ये एवढं असलं तरी मी जेव्हा बघितलं की आमच्या लक्षात आलं की शेजारच्या नगर जिल्ह्यामध्ये जशी माहिती आपण दिली की तिथं काही गावांमध्ये लॉकडाऊन केलं आहे.
याच्यानंतर मी तिथल्या कलेक्टरांशी बोललो, तिथले जे कलेक्टर राजेंद्र भोसले माझे मित्र आहेत त्यांच्याशी पण बोललो, त्यांच्याकडून समजून घेतलं. तर त्यांनी सांगितलं काही गावामध्ये ते बेसिकली ती गावं शेवगाव, नेवासा म्हणजे आपल्या बाउंड्रीला ॲडजस्टंट त्यातली काही गावं आहेत आणि इतर काही गावं आहेत. त्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. हे जेव्हा आम्हाला कळलं तर आम्ही लगेच पोलीस ऑफिसर्स बरोबर आमची चर्चा झाली आणि मी म्हणजे SP साहेबांना SPंशी बोललो. नंतर CP सरांना मी पत्र लिहिलं. त्यांचं ऑलरेडी माझ्याशी चर्चाही झाली की महानगरपालिकेच्या माध्यमातून 6 चेक नाके लावायचा आम्ही निर्णय घेतला. त्याच्यापैकी काही चेक नाके नगरहून जे रस्ते येतात, नगरहून येतात किंवा पैठणकडून येतात म्हणजे शेवगाव पैठण आणि तिथंच हे लागतील, प्लस चिकलठाण्याकडून काही म्हणजे बाहेरून येणारे पॅसेंजर यांच्यासाठी जे लोक गाडीमध्ये येत आहेत आणि ज्यांचे 2 लसीचे डोस झाले नाहीत अशा लोकांचा मी RT-PCR टेस्टिंग करणार. आता हे केल्यामुळं मला फायदा असा होईल की स्क्रीनिंग झाल्यामुळं, चाळणी झाल्यामुळं कुठलाही इन्फेक्टेड माणूस किंवा ज्याला कोविड आहे असा माणूस औरंगाबादमध्ये येण्याची शक्यता कमी होऊन जाईल. अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आहे. आणि दुसरं पुन्हा सांगतो, जेव्हा आमची चर्चा झाली तर औरंगाबाद फक्त एवढंच करणार नाहीत. औरंगाबादची जी टेस्टिंग फॅसिलिटी ती आपल्याकडे चांगली टेस्टिंग फॅसिलिटी म्हणजे आपण घाटीमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जवळजवळ 4 ते 5 हजाराचं टेस्टिंग करू शकतो. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये आपण 2,500चं टेस्टिंग करू शकतो. तर आपण नगरला सुद्धा नगरच्या काही सॅम्पल दररोज साधारणतः 1500 ते 2000 सॅम्पल आपल्याकडे औरंगाबादमध्ये टेस्टिंगसाठी येत आहेत. म्हणजे ही जी आहे जसे माहितीची देवाणघेवाण झाली तशी आम्ही एकमेकाला मदतही करतो आणि या सगळ्या माध्यमातून आपला औरंगाबादचा कोविड नियंत्रणात राहील याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत. ह्या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून नंतर आमचे तहसीलदार, BDO, चीफ ऑफिसर, नगरपालिका, महानगरपालिकेचे लोक जिथं काही कार्यक्रम होतात, इव्हेंट होतात तिथं बंधन पाळलं जातं आहे का, हॉलमध्ये असेल तर 100 लोक, बाहेर असेल तर 200 लोक, हे सगळं एवढं रिगरसली करतोय आम्ही, त्याचा आढावा घेतोय. कॅमेरा पर्सन सुधीर जाधव सर, सचिन जिरे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. शिर्डी संस्थान प्रशासनानं दर्शनाची नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार 5000 भाविकांना शिर्डीत ऑफलाईन पास दिले जाणार होते, तर प्रसादालय सुद्धा सुरू केले जाणार होतं. पण त्यानंतर 1-2 तासातच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तातडीनं शिर्डीत बैठक घेतली आणि नियमांमध्ये फेरबदल केले. शिर्डीत गर्दी होऊ नये याकरता आता साई भक्तांना ऑनलाईन दर्शन आणि आरतीचे पास घेऊनच यावं लागणार आहे. 10,000 भाविकांना ऑनलाईन मोफत पास तर 5,000 भाविकांना ऑनलाईन सशुल्क दर्शन पास मिळणार आहेत. शिर्डीतील रेस्टॉरंट, अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 8:30 नंतर सगळे इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. एक लक्षात घेणं आवश्यक आहे की हा जो आहे की 10 दिवसाचा आम्ही जो बॅन ठेवलेला आहे त्याच्यामुळे निदान पुढचे तरी 1-2 वर्ष त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. आम्हाला प्रशासनाला माहिती आहे की गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनामुळे त्यांच्या धंद्यावर परिणाम झालेला आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्याची परिस्थिती विशेषतः लक्षात घेता आणि तिथला कोविडचा प्रसार आणि संख्या लक्षात घेता आणि आमचं टेस्टिंगचं प्रमाण जास्त आहे हे लक्षात घेता कोविडच्या अनुषंगाने हे निर्बंध लादलेले आहेत. काही दिवस आपल्याला हे सहन करावे लागतील आणि त्याच्यामध्ये निश्चित त्याचा फायदा भविष्यामध्ये होईल. या सगळ्या घडामोडींसह प्राईम टाईममध्ये इथेच थांबतोय. ताज्या आणि वेगवान बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा फटका कुणाला? भाजपला फायदा होणार की मवियाची बाजी? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालाचं महाकव्हरेज. कौल कुणाला? पहा सकाळी 7 वाजल्यापासून फक्त न्यूज 18 लोकमतवर.